नमस्कार, फॅमिलीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण कमी तेलकट, वरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे मेदू वडे कसे बनवायचे ते पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। तर डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आणि पाणी घालून एक 3 ते 4 तास भिजत ठेवायची। जर घाई असेल तर कोमट पाण्यात एक 1.5 ते 2 तास भिजवली तरी चालेल। शक्यतो डाळ जितकी चांगली भिजेल तितके वडे चांगले होतात। 4 तास डाळ चांगली भिजली आहे। आता डाळीतील पूर्ण पाणी गाळून घ्यायचं। यानंतर आता मिक्सरमध्ये डाळ वाटून घेऊया। डाळ वाटतानाच इथे यात मी 2 हिरव्या मिरच्या घालतोय आणि थोडंसं आलं घालतोय। आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची। डाळ वाटताना कमीत कमी पाणी घालायचं। गरज असल्यास 2 ते 3 चमचे तेवढंच पाणी घालायचं। पीठ पातळ झाल्यास वडे नीट होत नाहीत। डाळ वाटताना डाळीची एकदम बारीक पेस्ट करायची। डाळीची पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। भांडं थोडं मोठं घेतलं की पीठ चांगलं फेटता येतं। 4 ते 5 मिनिटं पीठ चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं हलकं झालं पाहिजे। यामुळे वडे चांगले फुलून येतात। आता हे बॅटर तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्यात फेटलेल्या पिठाचा थोडासा गोळा टाकायचा। गोळा पाण्यावर तरंगला की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित तयार आहे। जर गोळा खाली गेला तर मात्र पीठ पुन्हा फेटावं लागेल। आता यात आवडीप्रमाणे थोडासा कांदा, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ घालायचं आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। मी तांदळाचे पीठ घालायला विसरले होते, ते आता घालतोय। 2 चमचे तांदळाचे पीठ मिक्स करायचे, म्हणजे वडे कुरकुरीत होतात। तेल तापलं आहे, आता वडे तळून घेऊयात। इथे मी चहाची गाळण वापरली आहे, यामुळे इझिली वडे तेलात सोडता येतात। गाळणी पालती करून त्यावर थोडं पाणी लावायचं। आता पिठाचा छोटा गोळा त्यावर ठेवायचा, मध्ये त्याला छोटासा होल करायचा आणि अलगद तेलात सोडायचा। वडे सोडताना तेल खूप जास्त गरम असू नये, नाहीतर वडे वरून पटकन लाल होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात। वडे तळताना गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे वडे चांगले तळतील। गॅस लो ठेवल्यास वडे खूप तेल पितात। वडे तळायला तसा जास्त वेळ लागत नाही। दोन्ही बाजूनी वडे अगदी छान तळले आहेत। आता यांना काढून घेऊयात। इथे आपले बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ असे मेदू वडे बनून तयार झाले आहेत। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।